हाय. तर आज आपण जो चॅप्टर नंबर 2 सांगितलेला आहे, तो स्टार्ट करणार आहोत. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट यामध्ये एक्सप्लेन केले की कशी कशी ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होते बाळाची, ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर अकॉर्डिंगली आपण पॉईंटनुसार जो दिला पॉईंट पहिला त्या अकॉर्डिंगली आपण वाढत घेऊया, म्हणजे पॉईंट्स बनवत घेऊया. पहिला पॉईंट दिला आहे ग्रोथ, त्याची डेफिनेशन वगैरे सांगितलेली आहे. त्यानंतर शरीरवृद्धिकर भावात सांगितलेत, तर ते कसे सांगितले ते बघूया आपण. तर पहिला पॉईंट आपण ग्रोथ बघणार आहोत. ग्रोथची डेफिनेशन सांगितलेली. ग्रोथ म्हणजे काय, तर नॉर्मली कुठलीही गोष्ट आपल्याला नॉर्मली जर आपण डेली जर बघितलं समजा, तर ग्रोथ म्हणजे काय की बाबा नेट इन्क्रीज इन द साईज किंवा मास ऑफ द टिश्यू. कुठल्याही गोष्टीमध्ये आपण नॉर्मली जर म्हणायचं झालं वाढ होणे, याला आपण ग्रोथ म्हणतो, बरोबर. तर डेफिनेशन कशी दिलेली आहे बाबा, की यांनी काय सांगितलेलं, ग्रोथ डिनोट्स अ नेट इन्क्रीज इन द साईज किंवा मास ऑफ अ टिश्यू. टिश्यूच्या नेट इन्क्रीज होणं साईजमध्ये किंवा मासमध्ये, त्याला आपण ग्रोथ असं म्हणलं. इट लार्जली ॲट्रिब्युटेड टू द मल्टिप्लिकेशन ऑफ द सेल्स. मग जर डिटेलमध्ये जायचं म्हटलं तर परत काय की मल्टिप्लिकेशन ऑफ द सेल्स जे आहेत ते मल्टिप्लाय होणं आणि इन्क्रीज इन इंटरसेल्युलर सबस्टन्स. जे काही इंटरसेल्युलर मटेरियल आहे, इंटरसेल्युलर स्ट्रक्चर आहे, इंटरसेल्युलर सबस्टन्स आहे, त्यामध्ये इन्क्रीज होणं, त्याला आपण ग्रोथ असं डिनोट करतो. ग्रोथ काय बाबा, तर हा एक फीचर आहे जो की डिफरन्शिएट करतो चाइल्ड फ्रॉम अडल्ट. तर आपण समजा एखादा मुलगा लहान आहे, तो कशावरनं म्हणणार, त्याच्या एक्सटर्नल अपिअरन्सवरनं म्हणणार, एक्सटर्नल जे काही त्याची ग्रोथ आहे त्याच्यावरनं म्हणणार. आणि एखादा व्यक्ती मोठा आहे, अडल्ट आहे, ते कशाच्यावरती कशावरती आपण डिफाईन करणार की आपण किंवा आपण कसं डिस्टिंग्विश करणार ते ऑन द बेसिस ऑफ द साईज, बरोबर. आणि ते काय, त्यालाच ग्रोथ म्हटलं जाते. तर सोपे डेफिनेशन सोपीच आहे, सोपीच सांगितलेली आहे. तर त्यानंतर परत काय सांगितलं त्यांनी, की देर इज अ डिफरंट ग्रोथ रेट ऑफ द डिफरंट स्टेज चाइल्डहुड. हे जर समजा पूर्ण याचं जर सारांश घ्यायचं झालं तर या 4 कॉलममध्ये, बरोबर. आता याच्यात काय, हा कॉलम जर बघितला आपण तर याच्यामध्ये एज सांगितलेली, कशी, इयर्समध्ये 2, 8, 12, बरोबर. आणि ही कुठल्या प्रकारची ग्रोथ कुठल्या एजमध्ये मोस्टली होते किंवा कुठल्या टाईम पिरियडमध्ये होते, किती वर्षाच्या कालावधीमध्ये होते, हे सांगितलेली. जर आता समजा ब्रेनची ग्रोथ जर बघायचं झालं, आपण ब्रेनची ग्रोथ बघायचं तर 2 ते 8च्या मध्ये बघितलं तर इथं 2 किंवा 2.5च्या अराउंड कुठेतरी 100% होत आहे. तेच सोमॅटिक ग्रोथ जर बघायचं झालं तर एज दिली 2 ते 12 आणि सेम सोमॅटिक ग्रोथ बघितलं तर 2, 3, 4 या इन बिटवीन 5 to 6च्या जर अराउंड बघितलं तर इथे एक पीक घेते आणि नंतर 12 इयर्स ऑफ एजच्या नंतर एक परत पीकवरती जातो. हेच लिम्फॉइड ग्रोथ जर बघायची झाली तर 100% नियरली 8 इन बिटवीन 7च्या आसपास इथं कुठंतरी होते, 7, 6.5 अशाच्या आसपास. आणि तेच गोनाडल्सची ग्रोथ वगैरे बघायचं झालं तर तेच गोनाडची ग्रोथ वगैरे बघायचं झालं तर तेच इन बिटवीन 8% काही नसते, नॉर्मल ग्राफवरती जातो आणि 12 नंतर बघितलं तर एकदम पीक घेतो, बरोबर. तर हे जे पूर्ण ग्रोथचं डेफिनेशन आणि पूर्ण हे जे सारांश आहे ते पूर्ण यामध्ये चार्ट्समध्ये आणि यामध्ये बघितलं आहे. तर नेक्स्ट काय आहे, तर त्याच्या आपण परत पॅटर्न्स आणि लॉज कसे सांगितलेत ते बघूया. तर म्हणजे पॅटर्न्स त्यांनी सांगितलेत की ग्रोथचा पॅटर्न नेमका कसा असतो ते एक्सप्लेन केलं आहे, तर ते आपण बघूया आता काय कसं सांगितलं. त्यानंतर पॅटर्न्स ऑफ ग्रोथ दिले की ग्रोथचे नेमके पॅटर्न्स कसे आहेत किंवा कशा प्रकारे ग्रोथ होते हे सांगितलेले. आता काय सांगितलं यामध्ये, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द चिल्ड्रन इज अ कंटिन्यू अँड ऑर्डरली. कशी म्हणजे एक 1 by 1 कशी ग्रोथ होते ते सांगितलेले. तर कशी होते, आता पहिल्या पॉईंटमध्ये यांनी काय सांगितले बाबा, द फिटस ग्रोज फास्ट इन द फर्स्ट हाफ ऑफ जस्टेशन. जो काही जस्टेशनचा फर्स्ट हाफ आहे त्यामध्ये त्याची ग्रोथ ही फास्ट होते. कशाशी कम्पेअर केले त्यांनी, की बाबा अंटिल द बेबी इज बॉर्न, जोपर्यंत बेबी बॉर्न होत नाही तो, म्हणजे त्याच्यानंतर फर्स्ट हाफच्या जस्टेशनमध्ये फास्ट ग्रोथ होते आणि त्याच्यानंतर ती स्लो डाऊन होते. कधीपर्यंत, जोपर्यंत बेबी बॉर्न होत नाही तोपर्यंत, बरोबर. हे कळायला पहिला पॉईंट की फर्स्ट हाफमध्ये फर्स्ट हाफ ऑफ जस्टेशनमध्ये ही फास्ट ग्रोथ असते आणि त्यानंतर ती ग्रोथ जी ती स्लो डाऊन होते. कधीपर्यंत, जोपर्यंत बेबी हा बॉर्न होत नाही तोपर्यंत. संपला पहिला पॉईंट. नेक्स्ट पॉईंट काय त्यांनी काय सांगितलं आहे, इन अर्ली पोस्ट नेटल लाईफ वेलॉसिटी ऑफ अ ग्रोथ इज हाय. जी काही ग्रोथची वेलॉसिटी आहे सेम ॲज जसं बघितलं ही हाय असते, स्पेशली इन अ फर्स्ट फ्यू मंथ्स. पर्टिक्युलरली बघायचं झालं तर पहिल्या काही महिन्यांमध्ये. देअर आफ्टर देर इज अ स्लो बट स्टेडी. त्यानंतर काय होते, स्टार्टिंगला कंटिन्युअसली किंवा फास्ट रॅपिड ग्रोथ होते, त्यानंतर काय होते, स्लो असते बट कशी असते, स्टेडी ग्रोथ असते ड्युरिंग द मिड चाइल्डहुड. आपण पॉईंट लक्षात आला की बाबा जो का पोस्ट नेटलचा पिरियड आहे त्यामध्ये कशी वेलॉसिटी ऑफ ग्रोथ इज हाय राहते, स्पेशली काही सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये, बट त्याच्यानंतर स्लो होती बट कशी असते, स्टेडी राहते त्यामध्ये. त्यानंतर थर्ड पॉईंट काय सांगितलं आहे, द ग्रोथ पॅटर्न ऑफ एव्हरी इंडिव्हिज्युअल इज युनिक. प्रत्येकाचा वाढीचा आता प्रत्येकजण आपण सोप्या भाषेत म्हणतो, 5 बोटं काय सारखे नाही, त्यामुळे प्रत्येकाची हाईट, बॉडी वेट, सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा ग्रोथ पॅटर्न हा आहे जो इंडिव्हिज्युअली डिपेंड करतो किंवा युनिक आहे प्रत्येकाचा, बरोबर. द ऑर्डर ऑफ ग्रोथ इज सेफॅलोकॉर्डल. आता त्याचा अर्थ काय सांगितला आहे, सेफॅलोकॉर्डल अँड डिस्टल
टू प्रॉक्सिमल डिस्टलपासून प्रॉक्सिमल साईडला आहे बरोबर ऑफ एव्हरी डिस्टल. आता सेफॅलोकॉर्डल म्हणजे काय तर इन फिटल लाईफ हेड ग्रोज बिफोर द नेक अँड ट्रंक. त्याच्यामध्ये काय सांगितलं बाबा म्हणजे हे सेफॅलोकॉर्डल म्हणजे कशी सांगितलेली ऑर्डर ऑफ ग्रोथ सेफॅलोकॉर्डल कशी जे हेड असते ते ग्रो होते कधीच्या नेक आणि ट्रंकच्या आधी. नेक आणि बाकी जे रिलेटेड बॉडी आहे खालची त्याच्या आधी त्याचं हेड बनते. त्यानंतर काय सांगितलं आर्म जे आहेत ते ग्रो होते बिफोर लेग्स. आर्म हात म्हणायचं आर्म्स बाहू जे आहेत त्या होत्या त्या पाय बनायच्या आधी. त्यानंतर जो डिस्टल पार्ट आहे लिम्सचा लाईक द हँड्स ग्रोज बिफोर द अप्पर आर्म्स. जे अप्पर आर्म आहे ती बनण्याच्या आधी हँड्स वगैरे बनलेले असतात. याला आपण सेफॅलोकॉर्डल ग्रोथ असं म्हटलं जाते किंवा ऑर्डर ऑफ अ ग्रोथ सेफॅलोकॉर्डल. सेफॅलोकॉर्डल ग्रोथ कशी असते की बाबा फर्स्ट इन अ फेटल लाईफमध्ये काय होते जे हेड आहे ग्रो होते बिफोर नेक आणि ट्रंकच्या. जे आर्म्स आहेत ते ग्रो होते बिफोर लेग्सच्या. आणि जे लिम्स आहेत डिस्टल पार्ट जो खालचा पार्ट आहे डिस्टल पार्ट ऑफ द लिम्फ आहे लाईक अ हँड ते ग्रो होतात अप्पर आर्म्सच्या आधी. याला आपण सेफॅलोकॉर्डल ग्रोथ असं म्हटलं जाते किंवा ऑर्डर हे सेफॅलोकॉर्डल इज ऑर्डर ऑफ अ ग्रोथ असं किंवा असंही म्हटलं जाते बरोबर. हे 3 पॉईंट संपले. चौथ्या पॉईंटमध्ये काय सांगितलं आहे डिफरंट टिश्यू ग्रो ॲट अ डिफरंट रेट. जसं आपण 2.1 इमेजमध्ये जे ग्राफ्स बघितले होते की दोन इन बिटवीन 2 to 2.5 इयर्सच्या आसपास जे आहे तो ब्रेन डेव्हलप होते. सोमॅटिक ग्रोथ वेगळी सांगितलेली ती 8च्या अराउंड जास्त होते आणि मग नंतर होते गोनाल्ड्स कसे सांगितले 2 to 12पर्यंत आधी नॉर्मल असा ग्राफ असतो स्टेडी बट त्यानंतर एकदम पीक होतो. तेच लिम्फॉइडमध्ये बघायचं झालं तर इन बिटवीन 6.5च्या आसपास आपण तो आधीचा ग्राफ बघितला त्यामध्ये सांगितलेलं आहे बरोबर. ते सांगितलेलं आहे या चौथ्या पॉईंटमध्ये की प्रत्येकाच्या टिश्यूची जी ग्रोथ आहे किंवा प्रत्येकाचा जो टिश्यू आहे तो वेगवेगळ्या टायमाला प्रत्येक टिश्यू ग्रो होतो. ब्रेन टिश्यू ग्रोज ॲट फास्टर रेट इन अर्ली 2 years ऑफ द एज. जे स्टार्टिंगचे 2 वर्ष आहेत बाळाचा जन्म झाल्यानंतर किंवा स्टार्टिंगला एकदम स्टार्टला कधी ब्रेन टिश्यू ग्रोथ ॲट द फास्टेस्ट रेट इन अर्ली 2 years ऑफ एज. 2 वर्षाच्या वयापर्यंत किंवा 2 वर्षाचा असताना बाळाचं मेंदूची वाढ ही चांगली होते. त्यानंतर काय होते स्टॅटिक फेज आणि नो ग्रोथ इन ह्युमन ब्रेन. त्यानंतरची ग्रोथ आहे ती स्टॅटिक राहते आणि ब्रेनमध्ये काहीही वाढ होत नाही. त्यामुळं देअरफोर चाइल्ड हॅज टू बी प्रोटेक्टेड फ्रॉम एनी CNS इंजुरी किंवा ब्रेन इन्सल्ट टिल 2 years ऑफ द एज. त्यामुळं बाळाच्या कुठल्याही एक्सटर्नल इंजुरी म्हणा किंवा CNSला किंवा ब्रेनला जी काही होणारी इजा आहे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यापासून आपण टाळलं पाहिजे. कारण एकदा जर फॉर्म झालं तर त्यानंतर परत काही ग्रोथ त्या गोष्टीची होत नाही. त्यामुळं एल्स इट विल बी लीड टू द परमनंट डिसॅबिलिटी किंवा सांगितलं तसं किंवा ही गोष्ट परमनंटली डिसॅबिलिटीला लीड करू शकते. त्यामुळं ते टाळाटाळ करायची त्या गोष्टीसाठी. इन द फॉर्म कशाचं एक सांगितलं त्यांनी सेरेब्रल पाल्सी. ह्या गोष्टी काही फेस करावं लागू शकतात त्यामुळे ते टाळायचं. सोमॅटिक ग्रोथ ऑफ द अदर बॉडी टिश्यू टेक्स प्लेस fast in 2 years of the age and the growth of the cells is progressively but slow movement and again there is a second spurt of a growth of the somatic cells in a pubertal age. म्हणजे काय सांगितलं सोमॅटिक एजचे जे म्हणजे बॉडीचे टिश्यू जे आहेत ते कसे आहेत फास्टर रेट 2 वर्षापर्यंत सेम ब्रेनसारखेच आहेत पण त्याच्यानंतर स्लो मुवमेंट होते. कसे असते सेल्स हे प्रोग्रेसिव्ह असतात बट स्लो मुवमेंट असतात त्यामध्ये. आणि अगेन सेकंड स्पर्ट्स ग्रोथ ऑफ द सोमॅटिक सेल ना प्युबर्टल एज. मग त्यानंतर परत सोमॅटिक सेल्सची प्युबर्टल एजमध्ये परत ग्रोथ होते त्याची. ह्याच गोष्टी परत सांगितल्या लिम्फॉइड सेल्स लाईक टॉन्सिल्स ग्रो एक्सपोनेन्शियली टिल द एज ऑफ 6 to 8 इयरपर्यंत टॉन्सिल्सचे चांगले ग्रोथ होते पण त्याच्यानंतर स्लो आणि प्रोग्रेसिव्ह. म्हणजे प्रत्येक बॉडीचा जो पार्ट आहे प्रत्येक बॉडीचे जे सेल्स आहेत त्यांची किंवा बॉडी पार्ट्सची ही ग्रोथ एका पर्टिक्युलर पिरियडपर्यंत होते आणि त्यानंतर ती स्टेडी होते किंवा ती कम्प्लिटली स्टॉप होते. ह्या गोष्टीचा किंवा ग्रोथचा पॅटर्न सांगितला आहे पूर्ण यामध्ये बरोबर. याच्यात महत्त्वाचं म्हटलं तर फक्त सेफॅलोकॉर्डल ग्रोथ काय आहे ते हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. बाकीच्या गोष्टी राहण्यासारख्या डोक्यात. परत एक नेक्स्ट पॉईंट आहे तो आपण आता बघूया काय नेक्स्ट पॉईंट आहे. नेक्स्ट पॉईंट शरीरवृत्तीकर भावाज आहेत पण तो सेपरेट व्हिडिओमध्ये बनवतो मी कारण याची लेंथ खूप जास्त होते त्यामुळे 2 व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये टाकेल. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू.